कुठलाही महाराष्ट्रातला शेतकरी हा आज आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. कारण महाराष्ट्र सरकारची शेतकऱ्याबद्दल असणारी धोरणं हे अतिशय चुकीच्या पद्धतीचे आहेत. पावणे 10%, 10%, 10.25% अशी रिकव्हरी यायला लागली. आता आमचा छत्रपती चांगला चांगला म्हणतोय 10.25%च्या 10.5%च्या पुढे जात नाही. म्हणजे सरळ सरळ ह्यांनी आमची चोऱ्या केल्यात आणि ही गोष्ट फडणवीसला चांगली माहिती आहे. हे अख्ख्या देशाचं कर्ज माफ करू शकतात एवढं बुडवून देशातनं गायब झालेले आहेत. त्यांच्याकडून ह्या वसुल्या करा ना, आमच्या माती कशाला मारताय? म्हणजे सरळ सरळ चोऱ्या करायसाठी जर कारखाना उभा राहिला असत्याला आणि हे चोऱ्या होत्यात हे जर मुख्यमंत्र्याला माहीत असेल आणि त्याच्यात जर हस्तक्षेप मुख्यमंत्री करत नसेल तर ती कपाळ करंट आहे. हे म्हणजे एवढं मोठं त्याला न्याय देण्यासाठी पद जनतेने दिलंय आणि त्या पदावर बसून जर तो न्याय देत नसेल तर असला मुख्यमंत्री काय कामाचा आमच्या? आज प्रत्येक कारखान्यातनं खिशातलं- किती रुपये तुम्ही म्हणजे आमच्याच खिशातलं आमचंच वर बुडवून घेणार आहे, आम्ही कष्ट केलेलं आणि परत तीच आमच्या माती मारणार आहे. म्हणजे मेलेल्या मड्याच्या टाळूवरचं लोणी खायचं काम हे फडणवीस सरकार करतंय. काटा मारणारे साखर कारखाने मी शोधले आहेत, आता त्यांना मी दाखवतो असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी काटा मारणाऱ्या साखर कारखानदारांना दिलेला आहे. याच विषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत पश्चिम महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग रायते आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या या निर्णयाचं स्वागत तुम्ही करताय का? आता ह्याच्यात जर प्रश्न आला तर मग स्वागत करायलाच पाहिजे. कारण ते आतापर्यंत सांगतात की आम्ही साखर कारखानदारांच्या नफ्यातून 15 रुपये घेणार आहे. आमचं मत आहे की नफा कुठे आहे हो? तुम्ही एकदा राज्य सरकारने केंद्र सरकारला जी ऊसाची FRP काढताना जी आकडेवारी दिली ती एकदा तपासा. त्याच्यामध्ये त्यांनी स्त्री मजुरी किती धरली तर 358 रुपये, पुरुष मजुरी किती धरली तर 428 रुपये 15 पैसे, पुरुष मजूर किती धरल्यात तर 109 रुपये 109.43. आता पॉईंट कुठं असतोय आमच्यात तेव्हा? आमच्या शेतकऱ्यांचा पॉईंट कधीच नसतो. आता ह्यांनी पॉईंटमध्ये हजेरी धरताना सुद्धा 0.41, 0.15 पैसे आता राहिलेत का? चिल्लर राहिले का? आता 5 पैसे 10 पैसे जवळपास 50 पैसे सुद्धा आता चलनात राहिलेले नाहीत. परंतु राज्य सरकार मात्र असं क्लिअर आकडेवारी देते केंद्र सरकारला. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघा की 2,215 रुपये 60 पैसे त्यांनी 1 टन ऊसाचा उत्पादन खर्च धरलाय. आता आमच्या ऊसाला त्यांनी FRP किती दिली तर 2800 रुपये. मग त्यांना वाटतं की 700 रुपये ह्यांना शेतकऱ्यांना नफा झाला. अरे नफा कसा झाला बाबा? ही आकडेवारी नीट धर ना. आता ऊसाच्या वाहतुकीचा खर्च केंद्र सरकारने ही कृषी मूल्य आयोगाचं पुस्तक आहे, गन्ने मूल्य नीती चिनी मोसम 2024-25 ह्याच्यामध्ये 27 रुपये, फक्त 27 रुपये एका क्विंटलचा वाहतुकीचा खर्च धरला. म्हणजे टनाचा किती धरला तर 270 रुपये. 270 रुपयात ऊस शेतकऱ्याच्या बांधावरून कारखान्यात देऊन पडतो का? तर ह्याचं उत्तर आपल्याला नाहीच बघायला मिळत. किंवा 70,000 रुपयात आपलं 75,000 रुपयात 2.5 एकराचं लागणीपासून ऊस तोडणीपर्यंतचा खर्च निघू शकतो का? तर ह्याचं उत्तर बी आपल्याला नाहीच मिळेल. आता गेल्या वर्षी सांगा, इथं मी तुम्हाला थांबवतो, तुमचं पूर्ण करा. सरकारने हा खर्च दिलाय 75,000 रुपये, वास्तवात किती येतो? वास्तवात जवळपास 2.5-3 लाखाकडे जायला पाहिजे 2.5 एकराचा खर्च. जास्त होते असं वाटत नाही? जास्त कुठं होतोय तो? आता तुम्ही इथं लेबर ऍक्ट लावलाय, किमान वेतन आयोगाचा कायदा आहे का नाही ह्या देशात? उद्याच्याला माझ्याकडे 50 रुपयांनी 60 रुपयांनी कोण लेबर येईल का? आता 109 गाड्यामध्ये 2.5 एकराचा सगळा धंदा होईल का? 2.5 एकरामध्ये शेतकऱ्याचा जवळपास 100 ते 130 टन ऊस निघतोय सरासरी. 130 टन ऊसाची वाहतूक तोडणीचा खर्च काढा बरं, कारखान्यालाच विचारा बरं किती येतोय. कारखाने बी आमच्या ऊसातनं जवळपास 850-900 रुपये कापतात. म्हणजे सरळ सरळ ही चुकीची आकडेवारी धरली. जर खरी आकडेवारी धरा, आमच्या ऊसाचं उत्पादन खर्च माझ्या माहितीप्रमाणे पर टन 4,500 ते 5,000 रुपयाच्या आसपास यायला पाहिजे. एवढा दर सुद्धा मिळत नाही. तेवढा दर गुजरातच फक्त देत आहे. आता मोदी तिथनं येऊन हिथं भाषा करतंय. तिथल्या कारखानदारांनी काय ऊसाला भाव दिला एकदा सांगाव ना. त्याचबरोबर अजित पवार इथं माळेगाव कारखाना 3,500 रुपये ऊसाला भाव देतो, सोमेश्वर 3,500 रुपये भाव देतो आणि इथं छत्रपती 2,800 रुपये देतो. पलीकडे हर्षवर्धन पाटील तर ह्याच्यापेक्षा बिघडल्यागत करते. ती तर 2,500च्या पुढे जायलाच तयार नाही. बरं, आता ऊस संशोधन केंद्र जे पाडेगावला आहे ते राहुरी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येत आहे. राहुरी कृषी विद्यापीठाने जी आकडेवारी दिली त्याच्यामध्ये साखरेच्या ऊसामध्ये 86,032 असेल, 265 असेल, ह्याच्यामध्ये शर्करांश जो आहे तो 15% आहे. मागच्या 10-12 वर्ष 2011च्या अगोदर सुद्धा आमच्या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा हा 12.5 पर्यंत होता. मग आताच असे काय ह्यांना म्हणजे हाताला काय झालं का काय? पावणे 10%, 10%, 10.25% अशी रिकव्हरी यायला लागली. आता आमचा छत्रपती चांगला म्हणतोय 10.25%च्या 10.5%च्या पुढे जात नाही. म्हणजे सरळ सरळ ह्यांनी आमची
चोऱ्या केल्यात. आणि ही गोष्ट फडणवीसला चांगली माहिती आहे. कोण काटामारी करतंय, कोण रिकव्हरी चोरतंय, कोण हेवी मॉलिशस काढतंय, बिगर छापलेली साखरेची पोती कोण विकतं, हे सगळं त्यांना माहिती आहे ना. आता गोपनीय खातं, आता साध्या गल्लीतलं एखादं पोरगं जरी चोऱ्या माऱ्या करायला लागलं तर सरकारला कळतंय. आणि एवढी मोठी सरकारला चोरी कळत नाही का? ही सरकारला चोरी कळली, फक्त सरकारला ही खंडणी गोळा करायची 15 रुपयाची. माझा तर असा संशय आहे की 15 रुपये मिळाल्यानंतर परत फडणवीस म्हणणार मी असं बोललोच नव्हतं. माझं मत आहे की एकदा नफा काय आहे ते एकदा फडणवीसने बघावा. आणि सरकार चालतं म्हणजे आगाऊ आलेल्या पुढाऱ्यांच्या ह्याच्यावर चालत नाही, आम जनतेच्या मतावर चालतं. आणि आमची मतं जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही सत्तेत राहणार आहे, अन्यथा तुम्हाला तुमची रेशीमबागमध्ये तुम्ही त्याच्यात बाहेर काय जाऊ शकत नाही. तुम्ही एकीकडे म्हणताय शेती परवडत नाही, कारखानदारी परवडत नाही, मग हे खाजगी कारखाने मोठ्या जोरात चालतात, सहकारी कारखान्यांनाच काय प्रॉब्लेम येतो? गमत अशी, आता साधं उदाहरण देतो मी, की खाजगी कारखाना जर उभा राहायचा म्हणलं तर 52 कोटीत उभा राहतो. मी फार कारखान्याची नावं नाही तुम्हाला सांगतो. भैरवनाथ शुगर आहे, करमाळा तालुक्यातला सावंत सराचा कारखाना आहे. 52 कोटीत उभा राहिला कारखाना. 2,500 टन क्रेशिंग कॅपॅसिटी, 12 मेगावॅट वीज निर्मिती. बाजूचा हर्षवर्धन पाटलांनी तिथे इंद्रेश्वर खाजगी कारखाना काढला आहे. वास्तविक सहकार मंत्री असताना असं सहकाराला पूरक असं वागायचं असतं, सहकार विरोधात वागायचं नसते. परंतु 2 सहकारी कारखाने त्यांच्या ताब्यात असताना त्यांनी खाजगी कारखाना काढला. ती काढा नका. आता ती कारखाना त्यांनी केवढ्यात काढला तर 52 कोटीतच काढला. 2,500 टन क्रेशिंग कॅपॅसिटी, 12 मेगावॅट वीज निर्मिती. बाजूला स्वराज इंजिनिअरिंग कारखाना आहे हिंदूराव नाईक निंबाळकरांचा, 5,000 टन क्रेशिंग कॅपॅसिटीचा कारखाना आहे. 22 मेगावॅट वीज निर्मितीचा कारखाना आहे तो. कारखाना प्रकल्प खर्च कितीचा आहे? 96 कोटीचा आहे. त्याच्याच बाजूला श्रीनिवास पवारांचा कापशी बीबीचा कारखाना आहे. तो कारखाना त्यांनी 52 कोटीत उभा केला. 2,500 टन क्रेशिंग कॅपॅसिटी, 12 मेगावॅट वीज निर्मिती. आणि आमचं सहकारातलं कारखाना मात्र जर उभा करायचं म्हणलं तर 3,000 टन क्रेशिंग कॅपॅसिटी, 18 मेगावॅट वीज निर्मितीचा कारखाना, प्रकल्प खर्च 183 कोटी. म्हणजे सरळ सरळ भ्रष्टाचाराचं कुराण सहकारात झालंय. म्हणून खाजगी कारखानं परवडतात, सहकारी कारखानं परवडत नाही. ह्याच्यामुळं आमच्या ऊसाचा जो म्हणजे शुगर कन्व्हर्शन कॉस्ट जी आहे ती जवळपास 2,000 रुपयाच्या पुढं जाते. ऊस खरेदी सहित जर धरलं तर हा आकडा 5,000च्या पुढं जातोय. म्हणजे ह्याच्यात सरळ सरळ 1,000 रुपये नुसतं व्याजावरही लावलं जातात. म्हणजे सरळ सरळ चोऱ्या करायसाठी जर कारखाना उभा राहिला असत्याला आणि हे चोऱ्या होत्यात हे जर मुख्यमंत्र्याला माहीत असेल आणि त्याच्यात जर हस्तक्षेप मुख्यमंत्री करत नसेल तर ती कपाळकरंट आहे. हे म्हणजे एवढं मोठं त्याला न्याय देण्यासाठी पद जनतेने दिलंय आणि त्या पदावर बसून जर तो न्याय देत नसेल तर असला मुख्यमंत्री काय कामाचा आमच्या? म्हणजे त्याची जी उपमा जी आता अनाजी पंथासंघ जी तुलना करायला लागलेत, ह्याच्यात आमची काय चूक आहे शेतकऱ्याची? अनाजी पंथापेक्षा वाईट वागतोय ते. म्हणजे वास्तविक भाजप सरकार ज्या ह्याच्यात आलं निवडून, म्हणजे काँग्रेसला पाडून लोकांनी ह्यांना मतं दिली, पण ही तर त्यांच्यापेक्षा दळभद्री निघाली हो. ह्यांनी सरळ सरळ लूटच केली. आमचं मत आहे की ही जर तक्ता सुधारला असता, आता ही केंद्र सरकारकडे जरी आकडेवारी जाते ह्याच्यात कर्नाटक सरकार 2.5 एकराचा बियाण्याचा खर्च 352 रुपये धरतंय. 352 रुपयात 2.5 एकराचं बियाणं मिळेल का आम्हाला? अहो, एक बायचा हजारीचा खर्च आहे तेवढा. म्हणजे अशा पद्धतीची चुकीची आकडेवारी धरायची आणि परत आमच्यावर मी जास्त करून सांगायचो कारखाना नफ्यात आहे. तुमच्यात जर धमक असेल ना तर 2011 पासून महाराष्ट्र सरकारने कधीही स्टेट ॲडवाइज प्राईस जाहीर केलेलं नाही. 2011ला ज्यावेळेस SMP चा कायदा बदलला आणि FRP चा कायदा आला आणि FRP चा कायदा आल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये तिथल्या मायावती सरकारने ज्या ह्याच्यात म्हणजे शेतकरी नसणाऱ्या अशा महिला तिथं मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी 500 रुपये FRP पेक्षा जादा SAP जाहीर केला आणि तिथल्या कारखानदाराला SAP द्यायला भाग पाडलं. आपल्या महाराष्ट्र सरकारमध्ये 288 जवळपास आमदार आहेत आणि प्रत्येक आमदार सांगतो मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. एका तरी शेतकऱ्याच्या या प्रतिनिधीची तोंडातनं वाचावच काढली का की बाबा उत्तर प्रदेश सरकार आपल्यासुद्धा सरकारने 500 रुपये SAP जाहीर करावा. आम्ही फडणवीसचं स्वागत करू. SAP 500 रुपये जाहीर करावा आणि 15च काय 20 रुपये घ्यावं, 25 रुपये घ्यावं. पण 15 रुपये जे द्यायचे आहेत ते जे पूरग्रस्त आहेत त्यांना द्यायचे ना. पूरग्रस्त शेतकरी आम्ही बी काय घिसाडी नाही, आम्ही बी शेतकरीच आहे. पण मेलेल्या माणसाकडच्या ह्याच्यातनं जर तुम्ही मेलेल्या माणसाला म्हणजे सलाईनवर पडलेल्या माणसाकडनं जर रक्तदानाची अपेक्षा ठेवता, ही बाब किती योग्य हो? ज्याला खरंच रक्तदान करायचे ती बघा ना एकदा डोनर कोण आहे. मरायला लागलं आणि त्याच्याकडनं रक्तदानाची अपेक्षा करतात. डोनर आता ही 70,000 कोटी कुणी हाणलं, 22,000 कोटी हाणलं, ही बघा ना एकदा. आता ही सरकार तर भ्रष्टाचार निर्मूलनासाठीच निवडून आले ना.
मग आतापर्यंत जेवढं काय स्पेक्ट्रम घोटाळा असेल, बाकीचं भानगडी आहेत, ह्या सरकारने काढावेत ना, आणि त्यांच्याकडनं पैसे रिकव्हरी करावेत. त्या शेतकऱ्यांकडून घ्यायला तुमचा विरोध आहे? आमचा जर नफा असेल तर घ्यावा ना, आमच्या खिशात पैसे असले तर घ्यावं. आमच्या पोटात नातलं उलगडून काय काढायचा प्रयत्न येतोय. मुद्दा ही आहे की शेतीधंदा खरंच फायद्याचा आहे का? जर शेतीधंदा फायद्याचा असता तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असत्या का? आज महाराष्ट्रामध्ये 6,669 आत्महत्या झाल्यात. पूर्वी आत्महत्येचं प्रमाण 5 होतं महाराष्ट्रात, आता हे 18वर गेले, तरी सरकारला लाज वाटत नाही. कृषी मंत्री काय बोलतोय ती, आता माणिकराव ठाकरे काय बोलत होता, परत भरणे मामा कोकाटे काय बोलत होता, हे सगळं कसं बेगपारवाईने चाललेलं आहे. आता ही तुम्हाला सांगतो, ही आकडेवारी ह्याच्यात विजेचं उत्पादन खर्च रुपया नाही धरलेला. मग आम्ही कुठनं द्यायचं? आता पाणी व्यवस्थापन खर्च ह्यांनी धरलाय 15,000 रुपये हेक्टरी, म्हणजे इकरी किती झाला? 6,000 रुपये. 6,000 रुपये बी आम्हाला किती? 1.5 वर्षाच्या ऊसासाठी, म्हणजे नियमाने 4,500 रुपये. एका बाजूला उत्पादन खर्चात धरताय 4,500 रुपये, आणि दुसऱ्या बाजूला पाणीपट्टी शेतकऱ्याची कापताय 10,000 रुपये इकरी. हे कुठलं कॅल्क्युलेशन? मग असं जर चुकीचं करायला लागला तर शेतकरी कधीच उपजार येणार नाही. पहिलं काँग्रेस सरकार नालायक होतं म्हणून आम्ही बदललंय. भाजपलाही गोरं गोमटंय म्हणून आम्ही निवडून दिलेलं नाही, की ह्याच्यात काहीतरी बदल व्हावा, हा त्याच्यातला उद्देश होता. परंतु ह्या सरकारकडनं आम्हाला कुठल्याही अपेक्षा राहिलेल्या नाहीत, आणि सरकारने चुकीच्या पद्धतीने वागू नये. आता भिक्षा मागतंय सरकार, ही तुकाराम महाराजाचं बेस्ट प्रमाण आहे. ह्याच्यावर भिक्षा पात्र अवलंबने जळो त्याचे जिने लाजीरवाने. आता ही लाजीरवानं जिनं फडणीस. तुम्ही तुकाराम महाराजांचे जे सांगितलं अभंगाचे 2 वाक्य, ते जरा नेमकी काय आहेत ते जरा विस्तारून सांगा. भिक्षा पात्र म्हणजे आता ही 15 रुपये मागतंय, म्हणजे भिकेचं कटोर घेऊनच आमच्याकडे येतंय ना. मुळात आमच्याकडे कटोर घेऊन येते, आमच्या खिशात आहेत का बघ की बाबा. आमच्याकडे नाहीत पैसे, अगोदरच आमच्यावर मांदाळ कर्ज झाले. आता त्यातनं तू आणखीन म्हणतोय की नफा. कारखान्यांना सांगितले ना ते. कारखाना काय टाकसाळ मशीन आहे होय? नाशिकची मशीन ही तर नोटा छापायची मशीन आहे होय? अप्रत्यक्षरित्या कारखान्याचे मालक आम्ही आहे, शेअर होल्डर आम्ही आहे. म्हणजे आम्ही पैसे कारखाना उभा आहे, म्हणजे पैसे जाणार आहेत कुठनं? आमच्याच खिशातनं जाणार आहेत. मागं बी ती सहकार आयुक्त, आपलं साखर आयुक्त असंच म्हणलं की आम्हाला कारखान्यांकडनं पैसे मिळतात. अरे कारखान्याकडनं नाहीत मिळत बाबा, आमच्या खिशातनं मिळतात. आता त्याच्यात त्यांनी किती गापला गेला ही पाठीमाग आपण बघितलं. म्हणजे एकही सत्ताधारी असो किंवा शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेला आणि अधिकारी झालेला माणूस असो, एकही व्यक्ती शेतकऱ्याच्या बाजूने आज वागायला तयार नाही. अशी जर चुकीची आकडेवारी जात असेल तर ही शेतकऱ्याच्या पोटी जन्मलेली कशी? त्यांना नख देऊन मारायला पाहिजे होतं नियमाने खरं तर. आपल्यासोबत प्रशांत पवार आहेत, इंदापुरातले शेतकरी ज्यांचं शेतीचं नुकसान झालेलं आहे. त्यांना काय वाटतं या निर्णयाबद्दल आपण पाहूयात. काय नेमकी तुमची भूमिका आहे? सरकारने तुमचं पुरात किती नुकसान झाले ते सांगा, आणि तुम्ही 15 रुपये द्यायला तुमचा आक्षेप आहे? 100% आक्षेप आहे. मुळात एक तर शेतकरी नरड्या एवढा मातीत गेलाय, आणखीन त्या शेतकऱ्याला जर तुम्ही पूर्णच मातीत घालायचं जर निर्णय घेत असाल तर तुम्हाला मी तर म्हणतो मुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकारच राहिला नाही. कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही सत्तेत आला, सत्तेत 2 वेगवेगळे पक्ष घेऊन सत्ता स्थापन केली. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचाच उपदेश काय होता की शेतकऱ्याच्या बाजीच्या देठाला हात लावू नका. पण आता निसर्गाचा कोप झाल्यामुळे शेतकऱ्याचं देठ नाही, काहीच शिल्लक राहिलेलं नाही, त्याचं पीकच वाहून गेलेलं आहे. आणि त्याच्याकडून आणखीन तुम्ही 5 रुपयाची अपेक्षा करताय की ती द्या, नाहीतर आम्ही एका कारखानदारांना मागतायत. खरं तर तुमचा एक पूरग्रस्त शेतकरी म्हणून म्हणू शकतो, परंतु ज्या भागात नुकसान झालं नाही त्या शेतकऱ्यांनी द्यायला काय हरकत आहे? तुम्हाला काय वाटतं? कुठलाही महाराष्ट्रातला शेतकरी हा आज आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. कारण महाराष्ट्र सरकारची शेतकऱ्याबद्दल असणारी धोरणं हे अतिशय चुकीच्या पद्धतीचे आहेत. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च बघितला जात नाही आणि त्याचं उत्पन्न बी बघितलं जात नाही किती मिळतंय ते. त्याच्याकडे जर राहिलंच नाही तर देणारही कुठनं? ज्यावेळेस शेतकऱ्याकडे येतं त्यावेळेस ती भरभरून देतो, त्याला सांगायची गरज नाही. आणि तुमच्या हातात हे उद्योजक आहेत ज्यांनी 70 हजार कोटी नाही तर नीरव मोदी मल्ल्यासारखी हे अख्ख्या देशाचं कर्ज माफ करू शकतात एवढं बुडवून देशातनं गायब झालेले आहेत. त्यांच्याकडून ह्या वसुल्या करा ना, आमच्या माती कशाला मारताय? आणि कुठला सहकारी साखर कारखाना नफ्यात आहे हो? ते बी एकदा फडणवीस सरकारने लिस्ट काढून दाखवावी. सगळं सहकारी कारखाना तर तुम्ही मातीत घातल्यात आहे. सगळ्या नेते मंडळीच्या अंडर असल्यामुळं त्यांनी ती खायचं कुराणच केलेलं आहे सहकारी साखर कारखाना. आणि तरी पण तुम्ही अप्रत्यक्षरित्या ऊस उत्पादक कोण आहे? शेतकरीच आहे ना. कुठला कारखाना 1000-2000 एकर शेती पिकवून त्यातलं उत्पन्न मिळालेलं उत्पन्न सरकारला नाही देणार.
शेतकरी काबाड कष्ट करणार आहे त्याला 2 रुपयाची अपेक्षा आहे, त्यातनं बी तुम्ही जर ती पैसे जर असं चुकीच्या पद्धतीनं नेणार असाल तर त्या चुकीचं आहे ना. आम्ही सुद्धा पूरग्रस्त आहे. आमची शेती वाहून गेली आहे. आज आमच्या ऊसांचं 50 एकरी 50 टन ऊस जाणार असेल तर ती 10-15 टन सुद्धा आत्ता जाणार नाही ह्या पूरस्थितीमुळं. ह्याच्याकडे तुम्ही कुठल्या दृष्टीने बघता का? आज शेतकऱ्याला 100% सरसकट कर्जमाफी करायची गरज असताना हे जर अनाजी पंथाचं सरकार शेतकऱ्यांच्या मुळा उठला असेल, शेतकऱ्याकडनंच 2 आणि 10 रुपयाची अपेक्षा भिकाऱ्यागत करत असेल, ह्याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कुठलीच नाही ना. अशा सरकारने तात्काळ अशा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा मी तर म्हणतो. ज्याला शेतकऱ्यांच्या कष्टाची जाण नसेल. शेतकरी आज कुठल्या परिस्थितीत कारखानदारांना मागतो. कारखानदार म्हणजे काय खाजगी कारखानदारांकडून फक्त घेणार आहे असं थोडंच म्हणलेत फडणवीस. त्यात सगळेच कारखाने आले ना. सहकारी साखर कारखाने कुठला ऊर्जित स्थितीत आहेत आजच्या, आणि प्रति टन आणि प्रति टन म्हणजे आज प्रत्येक कारखान्यातनं किती रुपये तुम्ही म्हणजे आमच्याच खिशातलं आमचंच वर बुडून घेणार आहे आम्ही कष्ट केलेलं, आणि परत तीच आमच्या माती मारणार आहे. म्हणजे मेलेल्या मड्याच्या टाळूवरचं लोणी खायचं काम ही फडणवीस सरकार करतंय. दादा मागणी काय? मुद्दा ही आहे की सरकारने आम्हाला काय देऊ नये, सूट सबसिडीचं नाही काम, आम्हाला पाहिजे घामाचं दाम, ही जी शरद जोशींची भूमिका आहे. आता फक्त सरकार जे आमच्या उराव बसलंय का नाही त्यांनी उठून बाजूला व्हावं, कारण सरकारकडनं आता अपेक्षा राहिलेल्याच नाहीत. सरकारने फक्त कायदा आणि सुव्यवस्था आणि शेतकरी मरू नये म्हणून फक्त एवढं सुधारावं. म्हणजे खरीप असेल, रब्बी असेल, जी काही इसेन्शियल कम्युनिटी ॲक्टमध्ये जी काय शेतमाल आहे त्या शेतमालाचे उत्पादन खर्च नीट काढावेत, त्याच्या आधारभूत किमती नीट काढावेत, जागतिक बाजारपेठेत काय परिस्थिती, आणि सरकारला हे जर जमत नसेल तर खुली अर्थव्यवस्था स्वीकारावी. उद्याच्याला बाजारात आम्ही टिकू नाही तर नाही टिकू, पण सरकारने आमच्या ओरावर बसू नये एवढीच आमची त्याच्यातनं माफक पडणार. त्याचबरोबर मला एक सांगायचं आहे की एका बाजूला सरकार म्हणते की कुठनं पैसे द्यायचं, आता 7वा आणि 8वा येतो आहे, कुठनं देतं आहे ती? सरकारच्या तिजोरीतनं देत आहे ना. आणि सरकार पैसे देतं म्हणजे कुठनं देतं? आमच्यावर कर लादतंय आणि त्या करातनंच पैसे देत आहे ना. एकदा तुम्ही स्वतःचं चोचलं बंद करा ना, आता ती 22 लाखाचा काय त्याचा फलकच आहे म्हणतात. म्हणजे एवढं कुठं तुम्ही कशाला काय करायला लागलाय? थोडं माणसासारखं वागावं. माणसं मरायला लागल्यात, ह्या गोष्टीकडे सरकारने लक्ष द्यावं. आणि सरकारने ज्या कारणासाठी सरकार तिथे गेलंय, आम्ही त्याला मायबाप सरकार म्हणतोय, थोडं माय आणि बापा ह्या कन्सेप्ट नीट समजून घ्यावे. शत्रूसारखं सरकारने वागू नये एवढीच त्याच्यातनं अपेक्षा आहे सरकारकडून. खूप खूप धन्यवाद. तर हे होते पांडुरंग रायते. आता यातून अर्थ काय काढायचा आणि बोध काय घ्यायचा हे प्रेक्षकांनी आणि सरकारने ठरवायचे. कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.